तुम्ही आम्हाला अशी मदत केली. असंच प्रेम ठेवा. काय म्हणाल तुम्ही? सांगायचं तर गावं दोन असली तरी एक दोन घरं जशी शेजारी असतात तसे धोंगड्याचा पाडा आणि तोंडरा हे एका दुसऱ्याचे शेजारी आहेत आणि आपले शेजारी जसे भाऊबंद राहतात तसे आमचे भाऊबंद आहेत असे आम्ही समजतो. म्हणून काल जे बीचवर पाणी पडलं तर धोंगडेपाड्यातील तरुण इथं येण्याच्या अगोदर माझ्या गावातील सगळे तरुण इथं होते आणि त्यांनी सगळ्यांना कॉल करून सांगितले की बाबा पिच कव्हर करून घ्या हे सगळं. त्याचबरोबर प्रवीणजी आपल्याला सांगायचं आहे, आज 4 दिवसात मी इथं आलो, इथलं वातावरण पाहिलं आणि जे आयोजन आहे, आयोजनासोबत मी असतोच, सगळे माझे जवळचे मित्र आहेत, छोटे बंधू आहेत सगळे. पण आज आयोजन बघितल्यावर असं वाटलं ह्या ग्राउंडवर फक्त क्रिकेट आणि क्रिकेटच आहे, कुठल्याही प्रकारचं राजकारण दिसतच नाही. आणि जरी स्पर्धेला नाव माझे आमदार बाळाराम पाटील साहेबांचं असलं तरी पण ह्या स्पर्धेमध्ये मला फक्त खेळ आणि खेळच दिसतो. खरोखर धन्यवाद व्यक्त करतो धोंगडेपाड्यातील सगळ्या युवकांचं, कारण की त्यांचं नेहमीच काम चांगलं असतं. त्यांच्या गावात जे जे कार्यक्रम होतात त्यामध्ये कृष्णकथेचा कार्यक्रम असेल, त्याच्यामध्ये विठ्ठल रुक्माई मंदिराचा कार्यक्रम असेल, आता ही आपण क्रिकेट स्पर्धा जरी बघतो तर त्या सगळ्या ठिकाणी युवकांचं योगदान खूप मोठं आहे आणि त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. या ठिकाणी मला बोलण्याची संधी तुम्ही दिली त्याबद्दल देखील तुमचा धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू. तर आपण जाऊया इथे देशेकर साहेबांकडे आणि त्यांचं आपण मनोगत इथे व्यक्त करून घेऊया. माननीय बालराम पाटील यांच्या माध्यमातून आणि या परिसरात डोंगरेचा पाडा यांच्या महेश असू द्या सगळी मंडळींनी आयोजित करून हा बालराम पाटील चषक आयोजित करून सर्व मान्यवरांना इथं आमंत्रित करून जो मान सन्मानाचा कार्यक्रम केला त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करतो. मी महेशने आता पुकारलं का अशा अशा परिस्थितीमध्ये आपण सगळे एकत्र आहोत आणि एकत्र येत असताना का ज्या काय या परिसरातला जे मान्यवर आहेत आपल्याला ते मान्यवरांना आपण आकर्षित करण्यासाठी आपण हे नाईटचे क्रिकेट सामने आयोजित केले आहेत. या कार्यक्रमाला सर्व मान्यवर उपस्थित दाखवून आपले क्रिकेटचे सामन्यांना प्रेक्षकांना प्रोत्साहन करण्याचा कार्यक्रम केला आणि आपण सर्वांना आमंत्रण करून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करतो. अभिनंदन करीत असताना फार काही कौतुक करण्यासारे का विठ्ठल रुक्माई मंडळ धोंगड्याचा पाडा आणि सातत्याने कार्यक्रम आयोजित करून या परिसरातील जनतेला उपस्थित आमंत्रित करून ते मान सन्मान करता आणि कार्यक्रमाची छान पद्धतीने नियोजन असतो. कारण जेणेकरून आपण सातत्याने बघतो की यावं सातत्याने यावं बरेच वर्षे का कुठलाही कार्यक्रम आयोजित केला तरी पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे येणारी देणगी असतं ती आपल्या आम जनतेपर्यंत पोहोचावं असा त्याचा सातत्याने प्रयत्न असतो आणि त्या प्रयत्नामध्ये आपण सगळे सहकार्य करीत मंडळी असतील आणि सहकार्य आम जनतेला करीत असतील त्यासाठी आमचा सर्वांचा प्रतिसाद आहे. असाच तो आम्ही आपण वाटचाल करून पुढे जाण्याची संधी करावा जेणेकरून आमचे सर्व सामान्य माणसांना किंवा कार्यकर्त्यांना आमंत्रित करून तुम्ही आमंत्रित करावा अशी आपल्याकडून अपेक्षा करतो आणि या कार्यक्रमाची शोभा वाढावं या आपल्याकडून शुभेच्छा घेतो आणि थांबतो. धन्यवाद. समाजसेवा ही देशसेवा आहे असं एक जबरदस्त वक्तव्य केलं महेश शेठ. आपण देखील चांगली आम्हाला मदत केली. आपण देखील आयोजकच आहात. तर इथे सन्मान्य पाहुण्यांचं स्वागत करूया. या ओव्हरनंतर सन्मान केला जाईल. पाहुण्यांना विनंती की आपण आसन ग्रहण करायचं आहे. खिडूकपाडाचे सन्मान्य सुरेश शेठ भोर यांच्याकडून स्पर्धेला तब्बल 5,000 रुपयाचं योगदान देण्यात आलं आहे आणि रोशन हे जे योगदान देणारे मंडळी आहे खरं तर हे योगदान आदिवासी दुर्गम भागातील ज्या अंगणवाडी असतील अशा चांगल्या कामासाठी वापरलं जाईल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच प्रवीण. पहिल्यांदा सूचित करतो टीम शिवकर संघाच्या संघनायकाला आपणास 2 धावसंघ जी पालटी आहे हे आपण लक्षात घ्या कारण स्वागत कक्षामध्ये सन्मान सोहळा जारी होता. पाहुण्याचं आपण संभाषण पाहिले अतिशय मार्मिक शब्दामध्ये पाहुण्यांनी जबरदस्त मनोगत इथे व्यक्त केलं आणि सर्व पाहुण्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आजच्या रात्रीतील लढत क्रमांक 2 रोशन साई स्पोर्ट चिंद्रन विरोधात गुरुदत्त शिवकर ही लढत पाहायला मिळते. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. 4 चेंडूंचा भेदक मारा जिथे
धाबा पाहायला मिळत आहेत 9. गोलंदाज तयार. 3 चेंडू झाले, 4 षटकांची लढत आहे. 4था चेंडू प्रगतीपथावर आहे. उत्तम फटकेबाजीचा आगाज, दमदार फटकेबाजी केतनच्या बाडमधून. अजून एक रुबाबदार फटका, चौकार. त्रिवार मनाचा मुजरा. शूरता हा माझा आत्मा आहे, विचार आणि विवेक ही आमची ओळख आहे. क्षत्रिय आमचा धर्म आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. 2 धावसं संख्येची पेनल्टी लागली, येथे घोषित केले टीम शिवकर संघासाठी. हे आपण लक्षात घ्या. राईट मोर द विकेट न चेंडू सफर केला. स्क्वेअर कटचा देखना फटका. ज्या पद्धतीचे फटके आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गौतम गंभीर सरांच्या माध्यमातून पाहिले त्या दर्जाचा फटका तोही त्यांच्या कटआउट्सकडे येतोय. पाठोपाठ अजून एक धमाका, चौकार. आनंद घ्या आणि थोड्याच वेळामध्ये आपला सन्मान केला जाईल आणि सन्मान झाल्याशिवाय कोणीच जाऊ नये हीच आम्ही अपेक्षा करतोय. रोशनजी पाटील. प्रवीण, अगदी 1 महिन्यापूर्वी सर्वांना संस्थेने निमंत्रण दिलं. अगदी सन्माननीय माननीय आमदार बाळाराम पाटील यांच्या नावाखातीर या स्पर्धेचं अतिशय दर्जेदार आयोजन पाहायला मिळतं. परंतु प्रवीण, सर्व पक्षी मंडळी येत आहेत म्हणजे आयोजकांची ख्याती किती मोठी आहे याचं प्रत्युत्तर अखंड 5 रात्रीमध्ये सर्व क्रिकेट रसिकांनी अनुभवलं. तर व्यासपीठावरती सन्माननीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक खिडूकपाडा गावातील सन्माननीय सुरेशजी भोईर साहेब यांचा सन्मान केला जाईल. सुरेशजी भोईर साहेब यावं, आपलं इथे स्वागत केलं जाईल. सुरेशजी भोईर साहेब यांच्या वतीने आमदार बाळाराम पाटील चषक या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचं योगदान देण्यात आलं आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक ते आहेत, त्यांचं आपण इथे स्वागत करूया. आयोजकांना विनंती आहे, आपण सुरेशजी भोईर साहेबांचं स्वागत करायचं आहे. गेस्ट इज गॉड, तिथे देव भव आणि ही जी भारतीय संस्कृती आहे ती भारतीय संस्कृती जपली जाते आणि या पाहुण्यांचं स्वागत केलं जातोय. खरंच हे जे पाहुणे आम्हाला आर्थिक योगदान देतात तो सामाजिक कार्यासाठी वापरला जातो आणि एकमेव रोशनी स्पर्धा आहे जिथे सामाजिक कार्याची आपण नेहमीच उलाढाल पाहिली. रोशन, नक्कीच आपण सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, कलाकडा, आरोग्य, सुरक्षा, पर्यावरण याची संलग्न असलेले हे मित्रमंडळ श्रीराम विठ्ठल रखुमाई मित्रमंडळ डोंगऱ्याचा पाडा या सर्व साथीदारांचं, आयोजकांचं, सहआयोजकांचं, ज्येष्ठांचं आणि युवा पिढीचं आम्ही करतो मनपूर्वक स्वागत. आजची रात्र पूर्णपणे क्रिकेटमय वातावरणामध्ये मैफिलीत होताना पाहायला मिळते. पहिलं षटक पाहिलं जिथे धावा एकूण बनल्या निश्चितच 17चा खतरा मंडरावतोय टीम शिवकर संघा नजीक. परंतु बॅटिंग मार्क वरती रोषणाई प्रस्थापित केली जाते. या मैदानाचा राजा, या मैदानातून ज्यानं पहिली मोटरसायकल जिंकली होती हा इतिहास आहे असा अजय कडूच्या बाडमधून एक गोड फटका, षटकार. पाहतो पहिला चेंडू पाहिला आपण बॉलिंग ट्रॅक मध्ये काढू सज्ज असताना सौरभ ढवले विरोधात आक्रमकता सिद्ध केली जाते. नेक्स्ट बॉल अगदी खेळपडीच्या मधोमध हा चेंडू आदळला गेला. व्हाईट बॉलचा हा मारा केला जातो. सांघिक कोटा पुढच्या दिशेने मार्गस्थ होत असताना अगदी बिनगडीबाद एकूण धावपटावरती पाहायला मिळत आहेत 24. लढत क्रमांक 2 पाहायला मिळते. सुपर 8 मधील पहिली लढत जिंकली गावदेवी चॅम्पियन वाकडी संघाला परास्त करत I11 चिंचवली. त्यानंतर मॅच क्रमांक 2 तुमच्या समोर सादर होते. अगदी गुडघ्यांचा वापर करत फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू फळी यांच्यामध्ये तालतंत्र चांगल्या पद्धतीनं जोडता आलं नाहीये. भोसले सरांचा इशारा येतोय लेग बाईज. 1 धावसंख्या पुढच्या दिशेनं मार्गस्थ होईल. 4 षटकांची लढत आहे आणि आज उत्तम दर्जाचा खेळ क्रिकेट रसिकांना पाहायला मिळेल. परंतु प्रेक्षकांना विनंती आहे आपल्या गाड्या आपण रोडवरती व्यवस्थित पार करायच्या. कुठल्या प्रकारे अडथळा निर्माण होणार नाहीये याची आपण नोंद घ्या.
आपल्या गाड्या व्यवस्थित आपण पार्किंगमध्ये पार करायच्यात, कारण पूर्णपणे कारखानदारी क्षेत्र आहे, रहदारीचं क्षेत्र आहे आणि समोर तोंडरे गाव आहे. कुणाला प्रॉब्लेम होणार नाहीये याची आपण काळजी घ्या. बिनगडीबात एकूण धाव पडलावधी 25 समोर बॅटिंग मार्क वरती काढू सज्ज असताना केतन कडू अगदी 5 चेंडू खेळलाय आणि 16 धावा त्याच्या बॅटमधून. सौरभला कमबॅक करायचंय. अगदी पहिल्या 2 चेंडूंमध्ये 7 धावा सौरभ डवलेने इथे खर्चिक केल्यात. चेंडू क्रमांक 3 मिड विकेटच्या टोक्यावरून तमतमाता सनसनाता आमदार ट्रॉफीतील दमदार षटकार. पद्धतीनं सांसारिक जीवनामध्ये 2 दाम्पत्य ज्या पद्धतीनं नांदणं गरजेचं असतं त्या पद्धतीने 2 काढो खेळपट्टीवरती चांगल्या पद्धतीने नांदतायत. अगदी बिनगडीबात 31 धावा डोकीदुखी वाढली आहे शिवकर टीमच्या संघनायकाची. अगदी पहिल्यांदाच 2 धावसंख्येची पालांटी आणि त्यातल्या त्यात या धावा येत आहेत. तर व्यासपीठावरती स्वर्गीय SS पाटील चषकाचे दमदार आयोजक आणि सन्माननीय SS पाटील कंस्ट्रक्शनचे अध्यक्ष परेशभाई पाटील यावं. परेशभाई तुमचा सन्मान केला जाईल. परेशभाई पाटील आमदार चषक या नाईट रजनीचे आयोजक आहेत आणि सध्या एक जबरदस्त पॅकर देखील आहेत. रिअल 11 ते संघाचे त्यांचा इथे सन्मान केला जाईल पाहुण्यांची रेलचेल मंचावरती. आणि तदनंतर करीना ट्रान्सपोर्टचे ओनर सन्मान्य विश्वजित पाटील दादांना विनंती आपण देखील यायचंय. विश्वनाथ पाटील साहेब आपला सन्मान केला जाईल. तोंडरे यावं आपलं देखील स्वागत केलं जाईल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. युवा अग्री उद्योजक सन्माननीय परेश पाटील SS पाटील स्मृती चषकाचे मुख्य आयोजक यांचा हा मान सन्मान. पुन्हा एकदा प्रहार केला. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. तालमेलचा अभाव 3 तिगडा काम बिगडा पाहतो. पूर्णपणे कम्युनिकेशन गॅप तालमेलचा अभाव पाहतो आणि हे पाहता अगदी धावा वेगानं आणि खोऱ्यानं इथे बनताना पाहायला मिळत आहेत. तर सन्मान्य विश्वनाथ शेठ पाटील करीना ट्रान्सपोर्ट यांच्या वतीने स्पर्धेला तब्बल 10,000 रुपयाचा अर्थ योगदान आणि विश्वनाथ दादांचा इथे दमदार सन्मान केला जातो. आमचे त्रिमूर्ती आयोजकांचे शुभ असते. गेस्ट इज गॉड. सर्वांना सहकार्य करणारे आमचे विश्वनाथ दादा आहेत. प्रत्येक कार्यक्रमासाठी ते नेहमीच मदत करतात. सामाजिक कार्य श्रीकृष्ण कथा असेल, त्यानंतर आपण अखंड हरनाम सप्ताह पाहिला, क्रिकेट असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये दादांचं चांगलं योगदान असतं आणि जेवणाची चांगली उत्तम मेजवानी त्यांच्याकडून नेहमीच असते. नक्कीच पूर्णपणे आपण पाटीलवाडीमध्ये जो रस्ता खराब झाला होता तिथे तात्काळ त्यांनी आवाज उठवला. त्यानंतर तलावांचे सुशोभीकरणामध्ये त्यांची जबरदस्त आपण भूमिका पाहिली. अशा दादांचा इथे शुभ सन्मान होतो. आपलं मनपूर्वक स्वागत. परंतु पहिला मोहर आहेत. पहिला देदका टीम चिंद्रनला आणि काढो बाद होतोय केतन कडू. व्यासपीठावरती सन्माननीय चिंद्रन गावातील शंकरजी देशेकर साहेब उपसरपंच शिवसेना यांचे इथे शुभागमन झाले. यावर शंकरजी देशेकर साहेब आपला इथे शुभ सन्मान केला जाईल. उपसरपंच शंकरजी देशेकर साहेब आपलं स्वागत केलं जाईल व्यासपीठावरती. सन्माननीय भगवान शेठ कडू चिंद्रन यांच्या माध्यमातून केतनच्या खेळीसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज. दादा आपलं मनपूर्वक आभार. तर सन्माननीय शंकरजी देशेकर यांचं स्वागत करतोय आणि तदनंतर सन्माननीय शिरोली माजी उपसरपंच आंबेगाव विठोबा भोईर साहेब यांचा सन्मान केला जाईल. विठोबाजी भोईर आपण देखील यायचं आहे. आणि त्यानंतर आपण स्वागत करूया वलभगावचे सरपंच प्रमोददादा पाटील आणि उपसरपंच मनोजजी पाटील यांचा देखील सन्मान केला जाईल. मनोजजी पाटील उपसरपंच आणि प्रमोदजी पाटील सरपंच वलभगाव यांचा आपण सन्मान करूया. पाहुण्यांची रेलचेल आपण व्यासपीठावरती पाहतो आणि पाहुण्यांना देखील इथे भरपूर चांगल्या क्रिकेटचा आनंद घ्यायला मिळतो. आमदार बाळाराम पाटील चषक 2024 मध्ये. तर व्यासपीठावरती राज्यस्तरीय अखंड हरनाम सप्ताहाचे अध्यक्ष सन्माननीय गणपत शेठ देशेकर साहेब यांचं ते शुभागमन झाले. त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतोय. गेस्ट इज गॉड. अतिथी देवो भव. प्रमोदजी पाटील सरपंच वलभ यांचा इथे सन्मान केला जातोय आणि माजी उपसरपंच मनोज पाटील यांचं देखील स्वागत करूया. त्यानंतर सन्मान्य गौरवजी पाटील यावं. तुमचं सन्मान केला जाईल. एक क्रिकेटची प्रचंड आवड आहे सर्वांना आणि सामाजिक कार्यामध्ये देखील हे मान्यवर नेहमीच पाहायला मिळतात. नक्कीच सन्माननीय प्रमोद शेठ पाटील एवन सरपंच वल्लभगाव यांचं यथोचित मान सन्मान. थँक्यू सो मच. आज पाहुण्यांची रेलचल आहे.
मोठ्या संख्येनं पाहुणा वर्ग इथे येताना पाहायला मिळतो. एक गडी बाद 33 धावा. अगली पेशकश विस्फोटक अंदाज, वॉटर कॅच, अप्रतिम झेल पकडलाय. सौरभ ढवले त्या ठिकाणी सज्ज होते आणि पूर्णपणे या लढतीला ढवळण्याचं कार्य केलं. ज्या पद्धतीनं अलीकडे आपण केतनची विकेट पाहिलेलं पाठोपाठ 2 गडी बाद टीम चिंद्रनचे. पण तोडीत काढले. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 33. सन्मान्य विठोबाजी भोईर शिरोली माजी उपसरपंच यांच्याकडून 1000 रुपयाचं योगदान आमच्या स्पर्धेला, त्यांचा मनापासून आभार. गोरखजींचा सन्मान केला जातो. राजकिशोर यादव यांना विनंती आपण यायचे. राजकिशोर यादव आपला सन्मान केला जाईल आमच्या अगदी मंचावर. आइये राजकिशोर यादवजी, त्यांचा सन्मान करूया. आणि त्यानंतर डोंगरच्या पाडाचे आमचे त्रिमूर्ती सन्मान्य BCG डोंगरे, प्रकाशजी डोंगरे, मनोहरजी नाईक आणि सुनील डोंगरे यांचा देखील आपण सन्मान करूया. रोशनजी पाटील. गोलंदाज तयार. राईट मुहूर्त विकेटनं चेंडू सफर केलाय. एकदा प्राप्त केली जाते. दुसरीचा प्रयत्न, काहीशी खराब फिल्डिंग, याचं प्रत्युत्तर 2 धावा इथे बनल्या जात आहेत. टीम I11 चिंचवली आणि या संघाच्या विरोधात खेळताना पाहायला मिळेल टीम सृष्टी 11 पापडीचा पाडा. ही लढत पुढची पाहायला मिळेल. दोन्ही संघातील संघनायक तात्काळ टॉससाठी टॉस बॉक्समध्ये येणं हे अनिवार्य असेल. ग्रामस्थ मंडळ डोंगरचा पाडा आमचे त्रिमूर्ती आणि 4 आधारस्तंभ BC डोंगरे, प्रकाशजी डोंगरे, मनोहर नाईक आणि सुनील डोंगरे यांचे इथं शुभ सन्मान केला जाईल. व्यासपीठावरती पाहुण्यांची रेलचेल पाहतो. गेस्ट इज गॉड. रोशन. थँक्यू सो मच प्रवीण. आज पाहुण्यांची मांदी आली या मंचकावरती पाहायला मिळतं. हा पूर्णपणे सुवर्ण मंच आहे आणि ते पाहुण्यांची कमी नसते. लढत क्रमांक 2, षटक क्रमांक 3 लढत पाहायला मिळते चिंद्रन विरोधात शिवकर. आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये एक नाट्यमय घडामोडी इथे घडताना पाहायला मिळतात. अगदी 2 गड्यांची कत्तल राहिली आणि 35 धावा इथे स्कोर कार्डवरती बनताना पाहायला मिळतात. चेंडू क्रमांक 4 गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती काढू सज्ज असताना अजय भगतचा इथे वापर केलाय. या षटकानजीक पूर्णपणे इकॉनॉमिकल विकेट टेकर गोलंदाजीचा आगाज या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळतो. अगदी 2 अँगलनं या स्पर्धेला पाहिलं जातं लाईव्हच्या माध्यमातून. सन्माननीय मनोहरजी नाईक यांचं स्वागत होतंय तुमच्या स्वागत कक्षामध्ये. BC डोंगरे, प्रकाशजी डोंगरे आणि सुनील डोंगरे, चांगलं योगदान आहे तुमचं, मनापासून आभार. आणि थोड्याच वेळामध्ये डोंबिवली किंग सन्माननीय नगरसेवक महेश शेठ पाटील यांचं शुभागमन होणार आहे, त्यांचं देखील आपण स्वागत करू. इथे काहीशी गडबड राहिली, नॉन साकेनला धोका राहिला आणि इथे खेळाडू बाद होतोय. तकदीर. प्रकाशजी डोंगरे यांचं आपण स्वागत करतोय. आणि त्यानंतर आपण सुनील डोंगरे यांना सन्मानित करूया. डोंबिवली किंग सन्माननीय महेश शेठ पाटील माजी नगरसेवक यांचं थोड्याच वेळा शुभागमन होणार आहे आणि होणारे भावी आमदार अशी त्यांना उपाधी दिली जाते. रोशन आणि महेश शेठ पाटील म्हटलं ना तर एक मोठे हस्ती आपल्या मंचावरती येतील. आणि तदनंतर आपले खिडूकपाडाचे महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे अध्यक्ष आदरणीय प्रभदास शेठ भोईर अण्णांचं देखील थोड्याच वेळामध्ये रोशन शुभागमन होणार आहे. नक्कीच आज अक्षरशः या मैदानाच्या सभोवताली धुरला उडेल इतक्या मोठ्या व्यक्तिमत्वांची नांदी या मंचकावरती असणार आहे आणि सर्वांचं करू आम्ही वेलकम. 3 गडी बाद 36 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि या तृतीय षटकातील अगदी एका चेंडूचा खेळ शिल्लक असताना नवीन खेळाडू मैदानामध्ये इन होतोय. ऑलराऊंडर राकेश पाडेकर, सन्माननीय साथीने विघ्नेश भरतजी फडके आणि प्रभू फडके दोघांना विनंती आपण मंचावरती यायचे. आपलं सहर्ष स्वागत. 36 वरती 3 आणि शेवटचा बॉल. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. सन्माननीय संजय शेठ माद्रे ग्रामस्थ मंडळ देवीचा पाडा यांचं इथे शुभागमन पाहायला मिळतं. आपलं मनपूर्वक स्वागत. 36 धावा. पहिल्या 2 षटकांदरम्यान विस्फोटक अंदाज पाहिला. त्यानंतर धावसंख्येला रोख लगावली आहे. पगबादा लेग बिफोरची शिका ठरतोय खेळाडू विघ्नेश देशकरच्या खेळीची कत्तल. झटका क्रमांक 4.
ते सन्माननीय मणिकुट्टम साहेब सोनिया कंपनीचे व्यवस्थापक आहेत, त्यांचं इथे दमदार स्वागत केलं जात आहे. गेस्ट इज गॉड. आलेल्या पाहुण्यांचं स्वागत. धन्यवाद मणिकुट्टम साहब, आप यहाँ पर आने के लिए यही प्यार आपको जरूर दिया जाएगा. आणि आपलं स्वागत करताना आम्हाला देखील खूप आनंद होतोय. धन्यवाद, तुमचं मनापासून आभार. सन्माननीय एकनाथ शेठ देशकर, त्यानंतर बाबूरावजी असतील, त्याच्या साथीनं ज्येष्ठ व्यक्तिमत्वांची विशेष साथ या मंचगृहातील राहिली आहे. सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आणि त्यानंतर सन्माननीय गणपत देशकर, कला क्रीडा सांस्कृतिक वारसा जतन करणारं हे व्यक्तिमत्व. टीम चिंचवली आणि टीम पापडीचा पाडा यांना विनंती, आपण तात्काळ टॉससाठी या, कारण सेमीफायनलची लढत इथे त्वरित खेळवली जाते. तर व्यासपीठावरती सन्मान करूया सन्माननीय अध्यक्ष अखंड हरनाम सप्ताह आदरणीय सन्माननीय गणपत शेठ देशेकर साहेब यांचा सन्मान केला जाईल. गणपतजी देशेकर साहेब यायचं आहे. अखंड हरिनाम सप्ताहाचे अध्यक्ष. होय होय वार करी पाहे पाहे पंढरी, वार पंढरीचा वार करी सह्याद्रीचा दार करी. यावं गणपत शेठ देशेकर साहेब, आपला सन्मान केला जाईल. आणि ते सन्मान्य मणिकुट्टम साहेब सोनिया कंपनीचे मॅनेजर यांच्याकडून 2500 रुपयाचं आर्थिक योगदान देण्यात आलंय, त्यांचं देखील आभार. सन्माननीय ज्येष्ठ व्यक्तिमत्व एकनाथ शेठ देशकर यांचे मोठे बंधू आणि धार्मिक वारसा ज्यांचं पुढे आपण नेहमीच पाहतो, ज्यांनी पूर्णपणे राज्यस्तरीय हरिनाम सप्ताहाचं अध्यक्षपद भूषवलं, असे ज्येष्ठ व्यक्तिमत्व सन्माननीय गणपत शेठ देशकर यांचा हा यथोचित मान सन्मान स्वागत कक्षमध्ये संपन्न केला जातो. सामाजिक कार्यामध्ये नेहमी तत्पर असणारे असे दमदार व्यक्तिमत्व, कार्यसम्राट व्यक्तिमत्व गणपत शेठ देशेकर साहेबांचा शुभ सन्मान होतो. आणि छिंद्रण संघ रोशन मैदानामध्ये खेळतोय. छिंद्रण विरुद्ध गुरुदत्त शिवकरची लढत. नक्कीच आमचे महागुरु MD गडगिर सरांच्या गाभातील संघ, त्याच्या माध्यमातून शुभेच्छा असतील. सन्माननीय ज्येष्ठ व्यक्तिमत्व भारतीय जनता पार्टी अशोकजी सालुंके साहेब देवीचा पाडा यांचं होतं इथे शुभ आगमन. मोस्ट वेलकम. अखेरच्या 2 षटकांदरम्यान एक घातक गोलंदाजीचा नजराणा पेशकश केला टीम शिवकर्ण, परंतु व्हाईट बॉलची घोषणा इथे केली जाते. सांघिक कोटा पुढच्या दिशेने मार्गस्थ होतोय. अगदी 37 धावा धाव पुस्तकावरती. या लढतीमध्ये रोमहर्षक बाणा पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे आहेत, दोन्ही संघ ताकदवर आहेत आणि बलाढ्य संघांदरम्यान ही आपण सुपर 8 ची लढत पाहतो. रोशन, स्पर्धा जरी सन्मान्य बालराम पाटील साहेबांच्या नावाने असली तरी देखील व्यासपीठावरती प्रत्येक राजकीय पक्षाची मंडळी आहेत आणि सर्वांनी चांगले योगदान दिलंय. हे स्पर्धेचं कौतुकास्पद असं एक मी म्हणेल की अविस्मरणीय क्षण आहे. आणि ही स्पर्धा म्हणजे फक्त क्रिकेट आणि क्रिकेट, नो पॉलिटिक्स, ऑनली क्रिकेट. नक्कीच अनेक स्पर्धांनी आदर्श घ्यावा अशी आपण स्पर्धा पाहतो. इथे राजकीय क्षितिजावरती पूर्णपणे एक आगली वेगळी ठसनभरी कामगिरी करणारे प्रत्येक व्यक्तिमत्व इथे पाहायला मिळत आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक 4 मार्गस्थ फलंदाजीच्या बोहल्यावरती सज्ज असताना रोहन पाडेकर, ज्यानं खऱ्या अर्थानं अलीकडच्या रात्रीमध्ये उत्तम दर्जाची फिल्डिंग साध्य केली होती. त्याच्या सहसाथीनं प्रदीपकडून चांगली फिल्डिंग केली होती, ज्याच्या जोरावरती हा संघ सुपर 8 पर्यंत गेलाय. त्यातला काढो रोहन पाडेकरचा वापर केलाय या षटकामध्ये, ज्यानं एकाक्षणी चौकार दागलाय. उर्फ मक्या मुकुंद्या या नावानं सुप्रसिद्ध असलेला काढो, ज्याच्या माध्यमातून विस्फोटक अंदाज आपण नेहमीच पाहिलाय. पुन्हा प्रहार केला परंतु फटका फसेल. क्षेत्ररक्षक तैनात आहेत, सोपा असा झेल इथे कन्वर्ट केलाय आणि काढो बाद होतोय. रोहन पाडेकर बॅक टू द पवेलियन. ही आपण जबरदस्त गोलंदाजी पाहू शकता. खऱ्या अर्थानं रोहन उत्तम दर्जाची फिल्डिंग साध्य केली होती. अगदी 2 लाखापेक्षा जास्तीत जास्त व्ह्यूज
अगदी एका रात्रीमध्ये कमावले अगदी एका रात्रीमध्ये कमावले रोहननं इतकी विस्फोटक दर्जा साध्य केली होती. याच दरम्यान पंचवीस शुभाग मनवत आहे सन्मान्य मान्यवर गोमाजी पाटील साहेब आणि रायगडचा ठाणे वाघ विश्वास पाटील तोंडरे त्यांच्या समवेत आदरणीय भरतजी नाईक साहेब या त्रिमूर्तीचे शुभाग पण झाले. तिन्ही मान्यवरांचं पुनश्च हार्दिक स्वागत करतो. पहिल्या पूर्वार्धातील दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 6 गडी बाद 41 धावा. 3 चेंडू तीन चेंडू शिल्लक असतील आणि ते व्हाईट बॉल सफर केले केली जाईल दुरुस्ती केली जाईल कारण दोन व्हाईट बॉल दोन white ball पाहिले आपण या षटकांमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असताना आपण कलपेशला पाहतो. 3 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. पहिल्या पूर्वार्धातील धावा बनू शकतात. धावा बनतील कारण शेवटपर्यंत रणधुमार काढूया. टीम चिंद्रकडे परंतु तितकीच घातक गोलंदाजी टीम शुगरच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. गुरुदत्त 11 शिवकर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असताना विस्फोटक अंदाज दाखवण्याचा प्रयत्न एकदा प्राप्त केली जाते. दुसरीचा प्रयत्न फिल्डिंग याच प्रत्युत्तर 2 धावा मिळतील का 3 नाहीये. तिसरी धाव घेत असताना काढू होतोय रन आउट परंतु लेग बाईच्या एकूण 2 धावा इथे ऍड केल्या जातील. सांघिक कोटा पुढच्या दिशेने मार्गस्थ होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते एकूण 44. व्यासपीठावरती आपण सन्मान करूया ज्यांच्या वतीने चतुर्थ पारितोषिक देण्यात आले त्या पूनम वॉटर सप्लायचे ओनर सन्माननीय श्री जगन्नाथजी खंडू डोंगरे यांचा शुभ सन्मान केला जाईल. मी जगन्नाथ दादाला विनंती करतो यावं 25,000 रुपयासाठी आपलं चांगलं योगदान आहे आपला इथे शुभ सन्मान केला जाईल. चतुर्थ पारितोषिक 25,000 आणि भव्य चषक काही क्षणार्धात इथे पाहायला मिळेल. सन्माननीय व्यक्तिमत्वांचा ताफा या मंचकावरती येताना पाहायला मिळेल. माननीय आमदार बाळासाहेब चषकामध्ये या पाहुण्यांचा आपण मनपूर्वक स्वागत करू परंतु पंचांचा इशारा इथे पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 45. 7 गडी बाद या स्थिती पाहतो. गोर गरिबांचे कैवारी डोंबिवली की म्हणून ज्यांची ख्याती आहे महाराष्ट्रामध्ये सन्माननीय आपला नगरसेवक सन्माननीय महेशदादा पाटील डोंबिवली यांचे शुभागमन सुस्वागतम स्वागतम. आपला माणूस आपला नगरसेवक आणि होणारे भावी आमदार एकच वादा महेश दादा आपला नगरसेवक डोंबिवली किंग सन्माननीय महेश पाटील डोंबिवली यांचं शुभागमन झालंय. एकदा टाळ्याने त्यांचं स्वागत करायचंय आणि ही स्पर्धा जबरदस्त कृतिशील विचारांचे गतिशील नेते सन्माननीय नगरसेवक पाटील डोंबिवली यांचं फटाक्यांच्या आतिषबाजीने स्वागत केले जाते. रायगडचा धाड्यावाद विश्वास पाटील तोंडरे यांचं देखील थोड्या क्षणामध्ये फटाक्याच्या आतिषबाजीने इथे शुभागमन. सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. 46 धावा धाव पडलबादी आणि पहिल्या पूर्वार्धातील एका चेंडूचा खेळ शिल्लक गोलंदाज कल्पेश सज्ज असताना वेगवान हा चेंडू सफर केला परंतु लेंथ मध्ये हा चेंडू पाहायला मिळत नाहीये. व्हाईट बॉलची इथे अधिक घोषणा केली जाते. व्यासपीठावरती सन्मान्य एकनाथशे देशेकर साहेब यांच्या वतीने स्पर्धेला तब्बल 10,000 रुपयाचं योगदान. सन्मान्य सुरेशजी भोईर साहेब खिडूकपाडा यांच्याकडून 5,000चं योगदान आणि शंकरजी देशेकर साहेब यांच्याकडून 1100 रुपये तर विठोबाजी भोईर यांच्याकडून 1,000 आणि विश्वनाथ दादा पाटील यांच्याकडून 10,000चं योगदान. सर्व पाहुण्यांचं मनापासून आभार. आणि रोशन ही जी मदत आहे ही खऱ्या अर्थाने सामाजिक कार्यासाठी वापरली जाईल आणि आपला जो मित्र मंडळ पाहतो श्रीराम व विठ्ठल रखमाई मित्र मंडळ मनात घर करणारी माणसं यांच्या माध्यमातून सामाजिक कार्य म्हणजे आदिवासी दुर्गम भागातच्या अंगणवाडी आहेत जे शैक्षणिक साहित्य वाटप आहे त्याच्यासाठी चांगल्या कामासाठी योग्य याचा वापर केला जाईल. नक्कीच कोरोनाच्या कालखंडामध्ये आणि त्यानंतर 2023च्या कालखंडामध्ये उत्तम दर्जाचं आपण समाजसेवेचं कार्य या सर्व मित्रमंडळाच्या माध्यमातून पाहिलं परंतु या लढतीमध्ये एक वेगळं पण पाहायला मिळतं. ती लढत पाहतो चिंद्रण विपक्ष शिवकर काळाचं पहिलं पूर्वार्ध इथे समाप्त होताना पाहायला मिळतं.
परंतु इथे रेफर केलंय, रन आउट आहे की नाही आहे याची पाहणी केली जाते. सन्माननीय मुंजबादेवी मंदिराचे अध्यक्ष सन्माननीय विष्णू शेठ कडू चिंद्रन यांना विनंती केली जाते आमच्या आयोजकांच्या माध्यमातून या मंचकावरती आपलं मनपूर्वक स्वागत. चला टॉससाठी पापडीचा पाडा आणि इथे चिंचोली संघ तयार राहायचंय. तर तनिष हॉटेलचे इथे मालक यांचे इथे शुभागमन झाले. तनिष हॉटेल अँड रेसिडेन्सी, वेलकम टू दिस टुर्नामेंट एम्युलेट ट्रॉफी 2024 मध्ये तुमचं मनापासून हार्दिक स्वागत. रोशन मंडप उद्योजक जगतातील एक मोठं नाव सन्माननीय रविदादा गोंधळी ग्रामस्थ मंडल पालेखुर्द यांचं मनपूर्वक स्वागत. तितकंच भजन क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव लौकिक आहे असे आमचे रविदादा आपलं करतो आम्ही मनपूर्वक स्वागत. तनिष हॉटेलचे आमचे इथे मालक त्यांचे इथे शुभागमन झाले. अण्णाजी वेलकम, स्वागत आहे आपका. आणि तनिष हॉटेलचे जे मॅनेजर आहेत त्यांचं देखील शुभागमन झालं आहे, त्यांचं देखील स्वागत करतो आम्ही. मॅचचं टॉस केलं जाईल. यानंतरची लढत आहे चिंचवली विरुद्ध पापडीचा पाडा आणि सेमीफायनलची लढत असेल. तर हा टॉस करण्यासाठी मी आमंत्रित करतोय सन्माननीय माजी नगरसेवक आणि डोंबिवली किंग महेश दादा पाटील. दादांना विनंती आहे की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते इथे टॉस केलं जाईल. महेश शेठ पाटील डोंबिवली किंग यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करूया. सेमीफायनल 1चं इथे टॉस केला जाईल. कार्यसम्राट व्यक्तिमत्व, समाजाप्रती असलेले नाल आणि कसल्याही टीकेला शांत आणि संयमी भाषेत उत्तर देणारे डोंबिवली किंग महेश शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. सेमीफायनल 1 महेश दादा तुमचं पुनशा रायगड नगरीमध्ये आणि पनवेल तालुक्यात सहर्ष हार्दिक स्वागत. रोशन नक्कीच रायगड नगरीमध्ये नेहमीच त्यांचं येणं जाणं असं. प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांची रॉयल एंट्री पाहतो. डोंबिवली किंग म्हणून ज्यांची ख्याती आहे सन्माननीय आपला नगरसेवक महेशदादा पाटील. इथे कॉल केला जाईल चिंचोली संघाकडून. पापडचा पाडा संघाने हेड कॉल केलाय आणि पाहूया टॉस जिंकणारा संघ आहे टेल चिंचोली संघ आणि हा टॉस कॉइन चिंचोली संघ आपण द्यायचा आहे चिंचोली संघाला. आणि एक फोटो सेशन देखील केलं जाईल. सेमीफायनल 1 आपण पाहतोय. दोन्ही संघांना शुभेच्छा महेश दादाकडून आल्या आहेत. सेमीफायनल 1 साठी जो जिंकेल तो फायनलमध्ये प्रवेश करेल चिंचोली आणि पापडीचा पाडा. तर महेशला थांबायचे आपला सन्मान केला जाईल. तर व्यासपीठावरती सुरुवातीला सन्मान करूया डोंबिवली किंग कार्यसम्राट नगरसेवक आणि होणारे भावी आमदार सन्माननीय दमदार व्यक्तिमत्व महेश शेठ पाटील डोंबिवली किंग यांचा शुभ सन्मान केला जाईल. आणि हा सन्मान करण्यासाठी आमचे त्रिमूर्ती आयोजक यांचे शुभ हस्ते त्यांचं स्वागत केलं जाईल. एकदा जोरदार टाळ्या आमच्या सर्व पाहुण्यांसाठी. जबरदस्त योगदान स्पर्धेला कार्यसम्राट व्यक्तिमत्व आणि दमदार व्यक्तिमत्व महेश शेठ पाटील. समाजाप्रती असतील नाल, युवा पिढीचे हृदय सम्राट आणि तदनंतर कसल्याही टीकेला शांत आणि संयमी भाषेत उत्तर देणारे डोंबिवली किंग महेश शेठ पाटील यांचं इथे स्वागत झालं. आणि त्यांचं मनोगत सुरुवातीला आपण ऐकून घेऊया. दादांना मी माईक सुपूर्द करतो आणि या स्पर्धेबद्दल दादा आपलं मनोगत जाणून घेऊन. लहूजी डोंगरे आयोजक या आपण. लहूजी डोंगरे तुम्ही देखील स्वागत कक्षामध्ये यायचंय. सन्माननीय शिवाभाई पापडीचा बडा आमचे महेशजी डोंगरे यांचे परममित्र आहेत, त्यांचे इथे स्वागत होते. आपले मनपूर्वक स्वागत. तर मी महेश दादांना सांगू इच्छितो ही स्पर्धा आमदार बाळराम पाटील चषक यांच्या नावाने आहे. परंतु या स्पर्धेमध्ये सर्वपक्षीय मंडळी इथे आले, सर्वांनी चांगले योगदान दिलं आणि मैदानाच्या चारही बाजूला पाहिलं तर कुठेही आपण कुठल्याही पक्षाचा बॅनर पाहत नाही. एक जबरदस्त क्रिकेट आणि क्रिकेट, नो पॉलिटिक्स ओनली क्रिकेट. आणि या स्पर्धेत जो डप्पा होतो तो आदिवासी दुर्गम भागात शाळेसाठी किंवा सामाजिक कार्यासाठी वापरला जातो. असाही श्री राम व विठ्ठल रखमाई मित्र मंडळ आहे. या स्पर्धेबद्दल आपण काय सांगाल आणि आपलं मनोगत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन श्रीराम विठ्ठल रखमाई मित्रमंडळ आयोजित आजच्या या सामन्याला उपस्थित सर्व मान्यवर तसेच क्रिकेट रसिक आणि स्पर्धक, आजच्या सध्याच्या युगात पाहिलं तर क्रिकेट हे एक पैसा कमवण्याचं साधन झालेलं आपण पाहत असतो. अनेक क्रिकेट सामन्यांचे आयोजन करतात, त्यातून मिळालेल्या पैशाच्या पार्ट्या, टूर्स असे निघतात. परंतु या मंडळाचा मी मनापासून आभार मानतो. आपण एक सामाजिक बांधिलकी समजून
आदिवासी पाड्या असतील, गरीब गरजू विद्यार्थी असतील, त्यांच्यासाठी जो आपण उपक्रम हाती घातलेला आहे, खरंच अतिशय वाखाणण्याजोगा हा उपक्रम आहे आणि तुमच्या मनापासून खूप खूप आभार आणि अभिनंदन करतो. असंच कार्य जर प्रत्येक मंडळाने करत राहिलं तर मला वाटतं समाजातील उपेक्षित जो घटक आहे तो पुढे जाण्यासाठी आणि त्याचा विकास होण्यासाठी चांगली मदत होईल. तुमचा आदर्श प्रत्येक मंडळाने, प्रत्येक सामना आयोजकांनी घेतला पाहिजे असं मला वाटतं आणि तुम्हाला तुमच्या वाटचालीला पुढे खूप खूप शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा तुमच्या मनापासून आभार मानतो. आपलं जे काम चालू आहे असं उच्च पातळीवरती जाऊन पोचलं पाहिजे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्या बात आहे. धन्यवाद महेशदादा पाटील आपण आल्याबद्दल. आणि सन्मान्य मान्यवर प्रदीपजी पवार यांचा इथं सन्मान केला जाईल. लवशेठ डोंगरे साहेब यावं आपण. लवशेठ डोंगरे साहेब यावं. आपण मुख्य आयोजक आहात. लवशेठ डोंगरे पुन्हा एकदा तुम्हाला आमंत्रित करतो आणि आपल्या शुभ हस्ते सर्व पाहुण्यांचं स्वागत करायचं आहे. प्रभूजी फडके हे देखील आलेत आणि काही क्षणामध्ये सन्माननीय आमदार बाळराम पाटील चषकाचे पुरस्कर्ते स्वतः आमदार बाळराम पाटील साहेब आपल्या स्पर्धेमध्ये इथे येतील. शिवाबाई पापडीचा पाडा यांचा देखील सन्मान केला जाईल. लवशेठ डोंगरे साहेब यांना पुन्हा विनंती करतो की आपण यावं स्वागत कक्षामध्ये. काही सन्मान इथे आपण करत असताना, कारण की भरपूर पाहुण्यांची इथे रेलचेल आहे. गेस्ट इज गॉट. शिवा गरत आणि प्रदीपजी पवार यांचं स्वागत केलं जात आहे. आयोजकांना विनंती, आपण शिवा गरत आणि प्रदीप दादाचा सन्मान करायचा आहे. विश्वनाथ दादा पाटील आपण देखील यायचं आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि यापुढील आवाज ऐकूया दिनेशजी पाटील सर बेलवली यांचा. तर सन्माननीय ज्येष्ठ नेते अशोकजी सालुंके साहेब भारतीय जनता पार्टी देवीचा पाडा यांचा सन्मान केला जाईल. अशोकजी सालुंके साहेब आणि सन्माननीय DS पाटेकर यांना विनंती असेल आपण देखील यायचं. DS जी पाटेकर यांचा देखील आपण सन्मान करूया. सन्माननीय रविशेठ डोंगरे आपण देखील यायचं आणि विश्वनाथ दादा पाटील आपण देखील यावं. आपलं देखील सन्मान केला जाईल. स्क्रीनवरती सध्या रिप्ले दाखवला जातोय. एक मोठी लढत, सुपर हिट आणि महत्त्वाचा सामना आहे. ज्येष्ठ नेते BJP सन्माननीय अशोकजी सालुंके साहेब यांचा आपण सन्मान करतोय. सन्मान्य प्रकाशजी पवार आणि ज्ञानदेवजी पावशे आपण दोन्ही मान्यवर लगेच यायचंय. आपला देखील सन्मान केला जाईल. प्रेक्षकांना विनंती, आपण रॅलिंगच्या बाहेर राहायचं आहे. ही कळकळीची विनंती आहे, कारण कुठल्या प्रकारे या स्पर्धेला गालबोट लागणार नाही याची आपण काळजी घ्या आणि डायरेक्ट मैदानामध्ये येण्याचा प्रयत्न करू नका, ही विनंती असणार सर्व प्रेक्षकांना. सन्मान्य अशोक सालुंके साहेब यांचं आपण मनोगत जाणून घेऊया. नमस्कार. धोंगड्याचे पाड्याचे ग्रामस्थ तसेच माझे सर्व सहकारी. एक क्रिकेटचं आनंद पण तेवढं होतं आणि वाईट पण तेवढं वाटतो, कारण आपला क्रिकेट मैदान हा काही गुंड लोकांनी हडप केलेला आहे आणि त्या अनुषंगानं आपल्याला टोंडरे मैदानामध्ये क्रिकेट घ्यायला लावलेलं आहे. पण तुम्हाला एक आश्वस्त करतो, पण तो मैदान कुणाच्या बापालाही घेऊन देणार नाही. आज मी या तुमच्या क्रिकेटमध्ये सांगू इच्छितो, 1 इंच पण आपल्या गुरुचरणीची जागा, धोंगडे पाड्याच्या क्रिकेट प्रेमिकांची जी जागा होती ती कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही थराला जाऊन आपण मिळवून देऊ, एवढंच मी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अशोकजी सालुंके साहेब. तर पुढील सन्मान आपण करूया. रविशेठ डोंगरे यांना विनंती, आपण यायचं आहे. आपला सन्मान केला जाईल. प्रेक्षकांना विनंती, मैदानात तुम्ही जाऊ नका, सीमारेषेच्या बाहेर राहा. प्रेक्षक प्लीज.
ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. जो पडदा आहे त्याच्या बाहेर बसायचं आहे प्लीज. प्रेक्षकांना विनंती आहे पडद्याच्या बाहेर बसा प्लीज. जे प्रेक्षक बसलेत त्यांना माहिती आहे इथून मात्र आपण पाहतोय की कव्हरच्या तिकडे प्लीज आपण बाहेर बसा. चौकार दिला आहे त्याच्यामुळे प्रश्न इथे मिटलाय लक्षात घ्या. आणि केंद्र कक्षासमोर कोणीही बसायचं नाही दुसऱ्या प्रेक्षकाने याची नोंद घ्या. इथे मात्र इथं आपण पाहतोय हा चांगला फटका पाहतोय आणि इथे मितुतू झालाय. धाव मात्र रोखली जाते. सह्याद्रीच्या छाताडातून नादभावानी गाजे काळजात राहते आमच्या रक्तात वाहती राजे. तुफान रोखतो आग वोकतो वाघ मराठी माझा सन्मान राखतो जान झोकतो राजा शिवाजी माझा. शेकडो वर्षाची काळ रात्र चिरून स्वराज्याच्या मंगलमय प्रकाशानं अवघा आसमंत दरवून टाकणाऱ्या शिवसूर्याला मानाचा मुजरा. एक भव्य दिव्य स्पर्धा श्रीराम विठ्ठल रखमाई मित्रमंडळ आयोजित डोंगराचा पाडा. ही माणसं मनात घर करणारी माणसं. मित्रांनो अनेक टुर्नामेंट पाहिल्या अनेक स्पर्धा पाहिल्या परंतु एक स्पर्धा समाजसेवेसाठी ही टॅगलाईन मात्र आपण पाहिली. आणि त्या टॅगलाईनमधून काम करणारी आणि अहोरात्र झटणारी ही सगळी आयोजक मंडळी. प्रत्येकाला वाटतं की टुर्नामेंट ठेवायचा थोडासा पैसा जमवायचा पार्ट्या करायच्या महेश दादांनी सांगितलं. पण इथे मात्र सगळं वेगळं. जनसेवा हीच ईश्वरसेवा मानणारी माणसं आहेत. ज्या दिवशी दुसऱ्याचं भळं वाटायला सुरुवात होते त्या दिवशी खरी समाजसेवा होती आहे ती ही समाजसेवा इथे पाहतोय. आणि त्याच्यामुळे या समाजसेवेच्या मार्गातून उभं राहिलेलं हे एक नवी स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये सर्वांचं स्वागत आहे. खेळाडू कक्षाच्या बाजूला दुसरं कुणीही बसायचं नाही याची नोंद घ्या. फक्त प्लेयर राहतील. प्रेक्षकांनाही विनंती आहे की आपण इकडे बाजूला उभे राहा. कारण जर हा चेंडू आणीबाणीचा असताना तर मात्र बरेचसे प्रश्न इथं निर्माण होऊ शकले असते. त्याच्यामुळे सीमारेषेच्या आतही कोणी बसायचं नाही पडद्यावरही कोणी पाय द्यायचं नाही आणि त्याचबरोबर कोणीही सामन्याचा आनंद फक्त घ्या. कारण निरीक्षणातून मिळणारा आनंद हा अमर्याद आणि निरुपद्रव्य असतो आणि तो निरुपद्रव्य आनंद प्रेक्षक घेतात. तमाम प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करूया. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे गुरुदत्त शिवकर संघाला. प्रथम फलंदाजी करताना विचार केला तर मात्र रोशनसाई स्पोर्ट्स चिंद्रन संघानं धावा जमवल्या. 48+2 धावांची पेनल्टी. एकूण धावा 50 आणि 51 धावांचा टार्गेट शेअर झालाय. सरळ धावा सुटलाय. नशिबाची साथ नशीब बलवत्तर. इथे मात्र नक्कीच फलंदाजाला बाद झालं असतं परंतु इथे यष्टिरक्षक चुकतोय. धावा मात्र मिळते आहेत तब्बल 2 आणि या 2 धाव्याने धावफलक जाऊन ठेवतोय तब्बल बिनबाद 8 वर 10 वरती. 8+2 = 10. नरेश ढेवले आणि प्रतीक पाटील. आणखीन एक चांगला फटका. फटकेबाजी जारी आहे. धावांचा प्रवाह धावांचा फ्लो कंटिन्यू केलाय आणि ते मात्र ठोकला जातोय नरेश ढवळेच्या बॅटमधून. हा खणखणीत चौकार. 14 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. चांगली धावसंख्या उभारली जाते आणि इथे मात्र 51 धावांचा पाठलाग हे आव्हान दिसायला तसं सोपंच नाही आहे. या मैदानावरती 5 चेंडूमध्ये 3 धावा डिफेन्स केल्या. या मैदानावरती 18 चेंडूमध्ये 19 धावा डिफेन्स केलेत. त्याच्यामुळे 51 धावा ही कठीण आहेत परंतु याच मैदानाने काल 70 धावाही पाहिलेत. तर सन्माननीय अतिथिगण विनीतजी सालियन तनिष हॉटेल. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह अफलातून फटका. कव्हरला भेदणारा हा मात्र एक लाजवाब फटका चौकार. विभाग बनवत आहे. पडवेल पंचायत समितीचे माजी सभापती आणि शेतकरी कामगार पक्षाची मुलुक मैदानी तोप सन्माननीय काशीनाथ पाटील साहेब यांचे ते शुभागमन झाले आणि त्यांच्या समवेत कार्यसम्राट नगरसेवक विजयदादा पाटील चंद्रकांतजी मते मतांची मते साहेब
आणि इथे सन्माननीय मान्यवरचे शुभागमन झाले तर सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतोय. सुंदर जी मौल्या, मैनेजर ऑफ तनिष होटल, आइए सुंदर जी, उनका सम्मान किया जाएगा. सन्मानित केशवजी कडू आता आपला सन्मान केला जाईल, यायचं आहे. केशवजी बडू यांचा सन्मान केला जाईल आणि सुंदरजी मौल्या ग्रामस्थ मंडळ डोंगरचा पाडा विनंती असेल की आपण थोडं थांबायचं, आपण सर्व आयोजक आहात. सुरुवातीला पाहुण्यांचा आपण सन्मान करूया, तोपर्यंत सामन्याचा आनंद घ्या. सर्व ग्रामस्थ मंडळ डोंगरचा पाडा. अशोकजी पाटील मोरबे यांचा सन्मान केला जाईल. अशोकजी पाटील या. आणि तदनंतर निखिल गरत पापडीचा पाडा, निखिलची गरत आपण देखील यायचंय. निखिलची गरत यांचा देखील आपण सन्मान करूया. सन्माननीय निखिलजी गरत, अशोकजी पाटील मोरबे, संजयजी मात्रे देवीचा पाडा आणि गोमाजी पाटील यांचा सन्मान केला जाईल. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि धीरजी पाटील सर यांचा आवाज ऐकूया. नॉट आउट. नशीब बलवत्तर तर नक्की आहेत, कारण चांगला खेळ सुरू आहे आणि धावाही मिळत आहेत. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे, परंतु गोलंदाज विघ्नेशनं मात्र हा एक चांगला चेंडू टाकलाय. विघ्नेशच्या गोलंदाजीचा प्रत्येकाला विचार केला. पहिल्या चेंडूवर 2 धावा, नंतरच्या 2 चेंडूवर चौकार, नंतर मात्र 1 धाव आणि ते 0. अशा 11 धावा या 5 चेंडूमध्ये आलेत. 1.5 चेंडूचा खेळ संपतोय. बिनबाद 19 धावा धाबालकडे लागत आहेत. 51 धावांचा पाठलाग करत असताना आणखीन एक उत्तम दर्जाचा चेंडू, सर्वोत्तम गोलंदाजी केली जाते आहे. पहिल्या 3 चेंडूवर बोलबाला राहिला फलंदाजांचा, परंतु नंतरच्या 3 चेंडूवर अक्षरशः नाचवलं विघ्नेशनं. चेक चेक. गोमाजी पाटील यांचा सन्मान केला जाईल आणि सन्मान करूया रायगडचा ठाण्या वाघ, 40+ बेतात बादशाह. आणि प्रत्येक समालोचक हेच म्हणतो की जर 10-15 वर्ष अगोदर जर टेनिस क्रिकेटमध्ये बाईक आणि या कार असत्या तर सर्वाधिक बाईक कोणाच्या नावावर असत्या? रायगडचा ठाण्या वाघ. एकदा टाळ्या होऊन जाऊन दे, ज्याने टेनिस क्रिकेटमध्ये अनेक वेळेस काशीनाथ पाटील साहेब तुम्ही देखील यायचं सभापती. आणि विजयदत्त पाटील नगरसेवक आपण देखील या. आपण देखील यायचे दादांचा ते सत्कार करण्यासाठी. आणि संपूर्ण टीम डोंगरचा पाडा, गावदेव डोंगरचा पाडा या. कारण विश्वास दादाने ही पिच विकेट बनवण्यासाठी आम्हाला सर्वाधिक चांगले सहकार्य केले, पिच मेकरची भूमिका निभावली, त्यांचा ते सन्मान केला जातो. मित्रांनो, टेनिस क्रिकेटमधला रायगडचा ठाण्या वाघ आहे. आणि ते सन्मान्य महेश शेठ पाटील डोंबिवली किंग रजा घेत असताना दादा आपण आलात त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. महेश शेठ पाटील सन्मान्य नगरसेवक तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. 102 धावा 27 चेंडूमध्ये ज्याने कुठल्या असं आमचे विश्वास पाटील PPL मध्ये धमाका केला होता, त्यांचा सत्कार केला जातोय. प्रेक्षकांची तुटुंब गर्दी आपण पाहतोय. धीरजी पाटील सर काय म्हणाला हा सत्कार सोहळा? विश्वास पाटील रायगडचा ठाण्या वाघ. आमचा मान, आमचा बहुमान. नाम ही काफी आहे, फक्त नाव विश्वास पाटील. त्याने फलंदाजीतून विश्वास दाखवला प्रत्येकाला. ज्या माणसानं अहोरात्र झटत क्रिकेटची सेवा केली, फक्त आपल्या गावापुरतं नाही तर आपल्या या पंचकृषीचा रायगडकरांच्या गळ्यातील ताईत बनला. आणि ज्या माणसानं क्रिकेटचा नवा आदर्श घालत एक नवा अध्याय लिहिला आणि क्रिकेटच्या पटलावरती विश्वास पाटील हे नाव मोठ्या विश्वासानं अगदी ठळक अक्षरात नोंदवलं, त्या विश्वास पाटीलचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. तर व्यासपीठावरती पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती आणि वलप नाईट रचनेचे आयोजक काशीनाथ पाटील साहेब आणि साहेबांचा सन्मान केला जाईल. शेतकरी कामगार पक्षाची ही मुख्य ओळख आहे आणि इथे साहेबांचा आम्ही ते सन्मान करतोय. धन्यवाद साहेब, आपण या स्पर्धेमध्ये आपला अमूल्य वेळ दिला. आणि गेस्ट इज गॉड, अतिथी देवो भव, पाहुण्यांचा शुभ सन्मान. संबोध विजयजी पाटील नगरसेवक देखील आहेत. साहेबांचं मनोगत देखील आपण जाणून घेऊया. श्रीराम विठ्ठल रखमाई मित्रमंडळ, मनात घर करणारी माणसं. आणि काशीनाथ पाटील साहेब दरवर्षी आपण या स्पर्धेला येत असता आणि सामाजिक कार्य देखील तुम्हाला माहिती आहे. काय म्हणाल या स्पर्धेबद्दल? श्रीराम विठ्ठल रुक्माई मित्रमंडळ डोंगऱ्याचा पाडा यांच्या वतीनं
मर्यादित षटकांचं सामन्याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आज मला वाटतं आजचा हा शेवटचा दिवस आहे आणि आज या आमदार बालाराम पाटील साहेब यांच्या नावाचा हा चषक असल्याकारणानं डोंगऱ्याच्या पाड्यातील सारे सामाजिक कार्यकर्ते आज जीव तोडून या ठिकाणी हे सामने यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत असतात. या सामन्याच्या माध्यमातून जो काही निधी त्यांना उपलब्ध होतोय त्याच्यातनं सामन्याचा खर्च भागून उरलेली रक्कम ही सामाजिक उपक्रमासाठी सातत्याने वापरली जाते. मग ते शैक्षणिक काम असेल, क्रीडा क्षेत्रातले काम असेल, आरोग्याच्या दृष्टिकोनातनं काम असेल, या तिन्ही क्षेत्रामध्ये प्रचंड काम महेश डोंगरे आणि त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी उभं केलेलं आपल्याला दिसतोय. आज या ठिकाणी खरं तर या ठिकाणी जी जागा निवडण्यात आलेली आहे अतिशय उत्तम असं नियोजन आहे. प्रत्येकजण आपापलं काम हिरिरीनं करतात, पंचांची कामगिरी करतात, तर कॉमेंट्रेटरची काम करतात. त्याच्यामुळं सुयोग्य असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. आजच्या ह्या उपक्रमाच्या माध्यमातून मी त्यांच्या सर्व सहकार्यांना, त्यांना मदत करणाऱ्या हितचिंतकांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद काशीनाथ पाटील साहेब आपण आल्याबद्दल आणि सामाजिक कार्याबद्दल आपण इथे चर्चा केली, मनापासून आभार. तर थोड्याच वेळामध्ये आमच्या मंचावर शिभाग बनवणार रायगड ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचे अध्यक्ष ओवले राकेशदादा गायकवाड आणि रायगड प्रीमियर लीगचे संस्थापक सन्माननीय अध्यक्ष मंगेश भाई वाकडीकर शिरडोण यांचं थोड्याच वेळामध्ये शिभाग बनवणार आहे. त्यांचा मी सहर्ष स्वागत करू. मॅच हाय व्होल्टेज, 8 चेंडू आणि 32 धाब्याची गरज. 8-32चं गणित हे आता अवघड बनत चाललंय, कारण 2.4 चेंडूंच्या खेळामध्ये गुरुदत्त शिवकर संघानं धावा जमवल्यात. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये निव्वळ 19. 8 चेंडू आणि 32चं गणित. नवीन फलंदाज आपण पाहतोय अजय भगत, एक जुना जाणता खेळाडू. अजय भगतमध्ये ती क्षमता आहे, परंतु धावा 51 झाल्यानंतर मोठ्या धावांचा पाठलाग करण्यासाठी धारिष्ट दाखवणं गरजेचं होतं, परंतु कमालीची गोलंदाजी राहिली आहे, सुंदर गोलंदाजी राहिली आणि त्या गोलंदाजांनी मात्र या सामन्याला कलाटणी दिली आहे. तेजेश पाडेकर, विघ्नेश आणि आता मात्र राकेश पाडेकर पंच 2 हात जमिनीला समांतर करतायत, आमच्याकडे वळतायत आणि वाईट बॉल. अवांतरची धाव मात्र एक एक्स्ट्राच्या रूपानं येते आणि 20वर मजर मारली जाते. 8-31चं गणित आहे. याच मैदानावरती विचार केला टोंडरे संघाचा सामना झाला, ज्या विश्वास पाटीलचं नाव विश्वासानं घेतलं जातं. तर शिभाग झाले मंचावरती रायगड ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचे अध्यक्ष राकेश दादा गायकवाड ओवले आणि त्यांच्या समवेत रायगड प्रीमियर लीगचं 4थं कामयाबी आणि सक्सेसफुल पर्व ज्याने गाजवलं ते संस्थापक सन्मान्य मंगेश वाकडीकर साहेब यांचे शिभाग झाले आणि त्यांच्या समवेत ओवले गावचे थेट सरपंच रुपेश दादा गायकवाड यांचं देखील आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. पाहुण्यांची रेलचेल ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स दिनेशजी सर. तर पाहुण्यांची मांदियाळी मात्र आपण मंचाकडे पाहतोय. खऱ्या अर्थानं रायगड टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर रायगड उत्तर जिल्हा उपाध्यक्ष BJP, एक आदर्श व्यक्तिमत्व, क्रिकेटला नवी दिशा देणारं व्यक्तिमत्व आदरणीय राकेशभाई गायकवाड यांचं माझ्याकडे आगमन झालं. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष मंगेशभाई वाकडीकर, एक अतिशय उत्कृष्ट आयोजक म्हणजे ओळख राहिली आहे, निव्वळ गावापुरतं नव्हे तर अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रीमियर लीग ज्या माणसानं घेऊन गेलं ते मंगेशभाई वाकडीकर यांचं माझ्याकडे आगमन झालं. त्याचबरोबर लोकनियुक्त आणि सर्वांचं लाडके आदर्श सरपंच आपण रुपेशभाई गायकवाड यांना पाहतोय, मनकुश नाईक साहेबांना पाहतोय आणि त्यांच्या सगळ्या मांदियाळींचं आम्ही मनस्वी स्वागत करतो. खऱ्या अर्थानं महेशभाई उरणकर ही सगळी मंडळी मंचाकडे आगमन करते, या सर्वांचं मनस्वी स्वागत करून घेऊन चालतो सामन्याकडे. 7 चेंडू आणि 28चं गणित आहे. प्रवीण सर, एक सामना पाहिला पण टोंडरे संघाचा 6 चेंडू आणि 22 धावांची आदिनाथ विश्वास पाटीलनं त्या सामन्याला जवळपास कलाटणी दिली होती. चांगला खेळ त्याचा राहिला होता. अशाच खेळाची गरज आहे, परंतु श्री गुरुदत्त शिवकर संघ मी म्हणेन की थोडासा अडचणीमध्ये. वाईट बॉल, अवांतरची धाव मात्र येते एक्स्ट्राच्या रूपानं. दाभोलकर धावा लागतायत त्या आता मात्र 24 धावा. 7-27, 7 चेंडू 27 धावा. पहिला सामना पहिला एकतर्फी गेला, अगदी फक्त 14 धावा झाल्या आणि धावांचा पाठलाग सहज झालाय. सुपर 4मध्ये आणखीन एक संघ जाईल. आज आपण पाहतो की पापडीच्या पाड्यात संघानं चांगली कामगिरी केली, तो सुपर 4मध्ये गेलाय. त्याचबरोबर मोरबे संघाची चांगली कामगिरी राहिली आहे, तो सुपर 4मध्ये गेलाय. त्यांनी आपली बुकिंग अगोदरच केली आहे आणि आजच्या रजनीमधल्या पहिल्या सामन्यामध्ये गावदेवी चॅम्पियन वाकडी संघाला पराभूत करत आई 11 चिंचवडी संघानं रुबाबात सुपर 4मध्ये
सुनीलजी फडके साहेबांच्या संघानं मात्र रुबाबदार प्रवेश केला आहे. आता कोणता संघ प्रवेश करेल? चेंडू उरलेत फक्त 6 आणि 27 धावांची गरज आहे. 27 धावांचा पाठलाग केला जाईल की ताकदीची गोलंदाज करणारा संघ रोशन साई स्पोर्ट चिंद्रन संघ या धावा रोखून धरेल. केतन अँड टीम राम पाटीलचा संघ एक संध होतोय ही सगळ्यात मोठी जमेची बाब आहे. दीपकजी फडके यांचे पिताश्री सन्माननीय सीतारामजी फडके यांचे शुभागमन झाले. आपले मनपूर्वक स्वागत. मंचावर आपण पाहतोय खऱ्या अर्थानं रुपेशभाई गायकवाड, मंगेशभाई वाकडीकर, राकेशभाई गायकवाड या मंडळीला आपण स्क्रीनवर पाहतोय. आपलं मनस्वी स्वागत आहे. ही सगळी मंडळीनं क्रिकेटसाठी मात्र वसाने वारसा चालणारी मंडळी आहे. क्रिकेटला 4 सुगीचे दिवस या मंडळीनं आणलेत. कोरोनाच्या काळामध्ये ज्या वेळेला टुर्नामेंट बंद झाल्या त्यावेळेला राकेशभाईंनी घेतलेली अहोरात्र मेहनत आणि आपल्या मुलांना मैदान उपलब्ध करून त्यांना खेळण्यासाठी परवानगी आणणारा हा माणूस, महान व्यक्तिमत्व म्हणजेच राकेशभाई गायकवाड. आपण पाहतोय मंगेशभाई वाकडीकर यांना. रायगड प्रीमियर लीग ही फक्त आपल्यापुरती मर्यादित राहिली नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये रायगड प्रीमियर लीग पोहोचली आणि सर्वांच्या आवडीचा खेळ बनलाय. आणि पनवेलमध्ये सन्माननीय अनंताजी कृष्णा डोंगरे, ग्रामस्थ मंडळ डोंगरेचा बाडा यांचे ते शुभागमन झाले. आपलं मनपूर्वक स्वागत. केतन कडू गोलंदाजीच्या मार्कवर तर स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहतोय. अजय भगत त्यांना धावा जोडले 2. आता मात्र 5-25 प्रत्येक चेंडूवर प्रहार तरच विजय निश्चित. इथे मात्र एक मोठा प्रहार दाखवावा लागेल. पूर्वार्धामध्ये चांगली धावसंख्या उभी केली. निर्धाव चेंडू आणि सामना मात्र आता कदाचित एकतर्फी नेण्याचा प्रयत्न. केतन कडूची गोलंदाजी चांगली राहिली. आवाज चिंद्रनकरांचा यायला लागलाय कारण शिक्कामोर्तब जवळपास होतोय. शिवकर संघानं मी म्हणेन की हाराकिरी केली फलंदाजीमध्ये. चला नेक्स्ट सामना सृष्टी 11 पापडीचा पाडा आणि आई 11 चिंचवली लगेचच रेडी राहायचे दोन्ही संघांनी. या टाळ्या हा आनंद उत्सव साजरा केला जातोय. अतिशय उत्तम दर्जाचा खेळ राहिला आहे पूर्वार्धामध्ये आणि उत्तरार्धामध्येही तेवढाच चांगला खेळ चिंद्रन संघाचा. तर व्यासपीठावरती सन्मान्य मान्यवर आणि या स्पर्धेचे आधारस्तंभ ज्यांच्या वतीने प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये आणि भव्य चषक देण्यात आले ते सन्मान्य मान्यवर अनंता शेठ फडके साहेब यांचे ते शुभागमन झाले. आणि आत्ताच ते आजोबा झालेत आणि आजोबा होण्याचं त्यांना भाग्य लाभलं, त्यांना नाती झाली आहे. खरं तर त्यांचं मनापासून आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. आणि अनंता शेठ फडके जेव्हा ही स्पर्धा 400 रुपयाला सुरू झाली होती, आता 1 लाख रुपयाला आहे, तेव्हापासून तुम्ही योगदान देत आहेत. तुमचं मनापासून आभार. अक्षता ट्रान्सपोर्टचे सर्व आदरणीय अनंता शेठ फडके यांचं मंचाकडे आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत दादा. हा सामना एकतर्फी चाललाय. या सामन्याला कलाडणी दिली आहे चिंद्रन संघानं आणि रुबाबाद सुपर 4मध्ये प्रवेश करणार. सुपर 4 म्हणजे राकेशभाई नेमकं काय तर 7 बाऱ्यावर सगळ्यांची नावं लागतील कारण 4ही संघ क्वालिफाय होतील ट्रॉफीला आणि तिथून मात्र त्यांचा जल्लोष. मग एक तरी ट्रॉफी उचलली जाईल. अंतिम चेंडूवर भलेही चौकार आला पण या चौकारानं फक्त धावांचं अंतर कमी झालं, पराभव अटल राहिला आणि इथे विजयी होतोय तो म्हणजेच रोशन साई स्पोर्ट्स. मैदानामध्ये कोणीही प्रेक्षकांनी यायचं नाही याची नोंद घ्या. रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रन संघ, त्या संघाचं विशेष अभिनंदन. परंतु हार्ड लक गुरुदत्त शिवकर संघ. चला नेक्स्ट सामना आपण लगेचच मैदानाकडे वळायचं आहे. सृष्टी 11 पापडीचा पाडा संघ. आपण प्रथम गोलंदाजी करताय